अकोला शहरातील तारफैल परिसरात रेल्वे प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान कोणतंही पुनर्वसन न करता सुमारे 150 घरांवर बुलडोझर चालवल्यानं शेकडो नागरिक बेघर झाले आहेत। या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी हस्तक्षेप केलाय आणि त्यांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची भेट घेत पीडित नागरिकांच्या पुनर्वसनाची मागणी केली आहे। तारफैल परिसरातील नागरिकांची घरं जमीनदोस्त झाल्यानंतर अनेक कुटुंबांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे। पावसाळ्याच्या तोंडावर झालेल्या कारवाईमुळे महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसमोर निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन प्रशासनाला धारेवर धरत प्रभावित कुटुंबांना तातडीनं निवारा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान ॲडव्होकेट आंबेडकर यांनी रेल्वे प्रशासनाच्या कारवाईमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांची वस्तुस्थिती मांडली। शासनानं मानवीय दृष्टिकोन स्वीकारून बेघर झालेल्या नागरिकांचं तातडीनं पुनर्वसन करावं, तसंच त्यांना शासकीय घरकुल योजनांचा लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। रेल्वेने जी काही कारवाई केली ही चुकीची कारवाई केलेली आहे। केंद्र शासनाने सुद्धा त्यांच्या जागेवरती झोपड्या बसल्या असतील आणि त्या 2011च्या अगोदरच्या असतील तर त्यांचं पुनर्वसन पहिल्यांदा केलं पाहिजे आणि मग त्या झोपड्या खाली करून घेतल्या पाहिजे। परंतु ते काही केलं नाही। त्यांनी असणाऱ्या झोपड्या तोडलेल्या आहेत। त्याच्यामुळे इलिगली तोडलेल्या असल्यामुळे त्याचं रेल्वेकडून आम्ही असणारं नुकसान भरपाई मागणार आहोत। पुढच्या आठवड्यापर्यंत त्या केसेस दाखल होतील। आज असणारं कलेक्टर मॅडम यांची असणारी भेट घेतली आणि त्याच्यामध्ये पुनर्वसनाची जबाबदारी शासनाची जबाबदारी आहे, तेव्हा त्यांनी भूखंड देण्याचं कबूल केलेलं आहे आणि शासनामार्फत घरकुल योजनेचे 2.5 लाख जे आहेत तेही देण्याचे असणारे कबूल केलेले आहेत। कलेक्टर आणि म्युनिसिपल कमिशनर असं दोघं मिळून त्याच्यावरती नियंत्रित करणार आहेत। आता ज्यांचे घरं पडलेले आहेत किंवा पाडलेले आहेत ते किती लवकरात लवकर फाटेफूट न करता स्वतःचं डोकं न चालवता जर व्यवस्थित आले तर पुढच्या ऑक्टोबरपर्यंत यांची घरं यांना मिळतील अशी परिस्थिती।